Can I have a boarding pass? Yes. I'm sorry, ma'am. Your flight has been delayed by 3 hours. Oh, shit. Yeah. Can I use a lounge? Yeah, sure. Can I have your lounge card? Yes. Ma'am, your PIN, please. Yeah. Thank you. Enjoy the refreshments and relax. हॅलो. नो 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 लास्ट चान्स ना. किती चान्स द्यायचे रे तुला? हां, कशासाठी हवाय चान्स? काय मला वाटलं होतं कधीतरी नाही. ये रे माझ्या मागे. सगळी कार्ड्स वापरलीस माझी. युजलेस पेंडूक डोक्याचा माणूस. कळतं का तुला? युजलेस आहेस तू, युजलेस. माय पेशन्स इज ओव्हर. ऑलरेडी माझा पेशन्स संपलेला आहे. येस, आय एम ब्लॉकिंग युअर ऑल फोन नंबर्स. शट अप. Hello, young lady. Seems you are in deep trouble. Oh, I'm Dr. Dev. Oh, hi. Hi. Can I help you? Don't worry. सगळेजण काही सारखे नसतात. आय एम हार्मलेस. एक निरुपद्रवी प्राणी आहे मी. आणि तुझ्यासारखीच तुझ्या एवढी मुलगी आहे माझी. नक्की काय झालंय सांगशील? आय थिंक यू नीड कॉफी. लेट्स हॅव कॉफी. या. Aha. Coffee here? Refreshing, huh? Lovely. So, तुझ्या बोलण्यावरनं असं वाटतंय की तुझं आणि त्याचं बिनसलंय. कुठे चाललीस फ्लाईटनी? दिल्ली. Your flight is also delayed like my flight. Listen, young lady. मीही तुझ्या एवढाच होतो. 1-2 वर्ष इकडं तिकडं असाच ओव्हर रिॲक्टिव्ह होतो. त्यात लग्न झालं होतं माझं आणि प्रॅक्टिस काही नीट चालत नव्हती. गावात अनेक रिनाउंड डॉक्टर्स होते. 1 वर्ष तर असं गेलं की
माझ्या ओपीडी मध्ये एकही पेशंट आला नाही. पैसे नाहीत, काम नाहीत. मग माझी आणि बायकोची भांडणं व्हायला लागली. तिनं कधी नीट मला समजूनच घेतलं नाही आणि मीही विचित्रच वागलो. इन डिप्रेशन आणि डेस्परेशन. आणि एक दिवस अचानक तिनं माझ्या हातात डिव्होर्सचीच नोटीस ठेवली. मी खूप समजावण्याचा प्रयत्न केला, बट इट वॉज ऑलरेडी टू लेट. एव्हरीथिंग वॉज ओव्हर. So I signed it amicably. But I never give up. I changed my stance. Yes. तुला सांगतो, मी माझ्या स्वतःच्या अभ्यासातनं काही औषधं तयार केली. मग ती मी ग्रामीण भागात गरीब रुग्णांना वाटायला लागलो. कधी कधी तर चक्क फुकट दिली. But as luck would have, माझ्या औषधांना गुण आला. पेशंट्स माझ्याकडे परत यायला लागले. सो आय रिस्टार्टेड माय क्लिनिक. अँड यू वोंट बिलीव्ह, विदिन अ इयर आय कुड बॉट माय ओन कार. आफ्टर संडेज माझ्या बायकोचा मला फोन आला. शी सेड शी वॉन्टेड टू कम बॅक इन माय लाईफ. मग काय केलं तुम्ही? आय अलाउड हर. नाहीतरी माझ्याशिवाय तिला आणि तिच्याशिवाय मला होतच कोण. सो वी रिमॅरिड अँड शी गॉट प्रेग्नंट. बट अनफॉर्च्युनेटली तिला कॅन्सर डिटेक्ट झाला होता. Within a year she died. पण जाताना एक गोंडस छोटी मुलगी देऊन गेली मला. We had a baby girl. एका बाजूला मरणाकडे सरकणारी बायको आणि दुसऱ्या बाजूला गोंडस मुलगी. I never believed in God. But I tell you that little baby doll, when she smiled at me, in that innocence I started believing in God. Yes. So, young lady, think again. हे बघ, या जन्मीची पाप ही या जन्मातच फेडावी लागतात. सो बिफोर यू टेक एनी डिसिजन, थिंक ट्वाइस. येस. Oh gosh. My boarding started. Great. So, see you, young lady. Hello, ma'am. Good evening. Yeah, good evening. Boarding pass, please. Yes. Okay, your lounge card, please. Yes. Yes. Enjoy the dinner. Yes.
हॅलो. अरे नाही रे राजा, एव्हरीथिंग इज ओके. या लव यू डाली. या लव यू टू. बी इन टच. या हॅलो, आय विल कॉल यू लेटर. या बाय. हॅलो सर. हॅलो. ओळखलात का मला? श्रॉल, आपण गेल्या वर्षी इथेच भेटलो होतो. Yeah, I got it. Ha. Nice to see you. How are you? फाईन. Please be seated. So, how is life? नाईस. आज मात्र एक गोष्ट वेगळी आहे की मला वेळेवर फ्लाईट असल्यामुळे वेळेवर निघावं लागणार. येस. तू कुठे निघाली आहेस? बाबांकडे पुण्याला. गुड. आणि हो, तुमच्यामुळे माझं आयुष्य बरंच सुधारलं. आय डोंट थिंक सो. म्हणजे माझ्या मित्राला मी भेटून समजावलं छान. Oh, don't tell me. फॉर्च्युनेटली ही इज गॉट द जॉब. Lovely. थँक्स अ लॉट सर. It's all right. या. My pleasure. मग काय लग्न बिग्न करण्याचा विचार आहे की नाही? हो, पुढच्या महिन्यात आम्ही लग्न करतोय. That's a nice news. श्राल, मला लग्नाला बोलवायला विसरू नकोस. या शुअर. प्लीज टेक माय नंबर. येस. 90-929 येस. 99-99-1. ओके. Dr. Dev. या. गॉट द नंबर? Yeah. Hi. Looking tired? Come, dear. Shraul. Meet my lovely wife, Jyoti. आणि ज्योती ही श्रॉल मला इथेच Hello, भेटली होती madam. लॉन्चमध्ये 1 वर्षापूर्वी. हाय. हाय. हॅलो मॅडम. कुठे असतेस तू? Ish wanna hear. या कलेश. काय करतेस काय? काही नाही, इथेच जॉब करते, कंपनी सेक्रेटरी. हो, ग्रेट. तुम्ही काय करता? आय एम हाऊसवाईफ. हाऊस मॅनेजमेंट करते मी. हो. That's equally important job. येस, पण नवऱ्यांना कळत नाही ना. एक्सक्यूज मी, नेचर्स कॉल. या. मॅडम काय सांगू तुम्हाला, तुम्ही मला माहिती आहे सगळं. हो. हो, काही नाही. डॉक्टर देव आणि मी गेल्या वर्षी इथेच भेटलो होतो. बरं. आणि त्यांनी माझ्या बॉयफ्रेंडबरोबर पॅचअप करायचं मला छान समजावून सांगितलं. बर. ते सांगत होते की माझ्या बायकोवर माझं बरंच प्रेम आहे आणि ते अपसेटही होते. आणि बिकॉज ऑफ द कॅन्सर ही टोल्ड मी की तुम्हाला एक मुलगी आहे आणि आत्ता तर तुम्ही समोर दिसता. आय नो एव्हरीथिंग. अगं, त्यांनी बऱ्याच वेळा मला मारलंय. तो सगळ्यांना असंच सांगतो. हो. थोडा विक्षिप्त आहे तो. आणि बरं का, तो डॉक्टर नाही आहे. लेखक आहे तो. ओ. आयुष्याने बरंच काही शिकवलंय त्याला, अगदी त्याच्या लिहिण्याच्या कल्पनेपलीकडचं. आणि आम्हाला काही मूल वगैरे झालं नाही बरं का. पण समजा झालंच असतं ना, तर अगदी तुझ्याच वयाचं असतं. ॲक्च्युली ही वॉन्टेड टू हॅव डॉटर ऑलवेज. अँड द फॅक्ट इज ही इज सफरिंग फ्रॉम कॅन्सर. हो. विच इज डिटेक्टेड लास्ट इयर ओनली. मग एखाद्या स्पेशलिस्टला वगैरे दाखवलात की नाही? सगळं झालं, ऑल डन अँड इट्स ऑल ओव्हर. मग आता काय करणार आहात तुम्ही, काय ठरवलंय? सेव्ह हिम विथ गॉड्स प्रेयर अँड विल लिव्ह विथ. तुमच्याच नवऱ्याचा मेसेज आला. हो, वाच. हो, वाचते. काय म्हणतोय? डिअर श्रॉल, What that lady told you is absolutely true.
I am not a doctor. But to tell you more, she is not my wife. Oh my God! Not again!